पूर्ण ऊस 25 किलोमीटर मधला आहे ह्या युनिटला. जर ह्यांनी शेतकऱ्याचं आणि वाहन मालकाचं जर पैसे नाही सोडलं तर ह्यांना ती पुरू सुद्धा कोण घालणार नाही इथलं. याची यांनी नोंद घ्यावी. ह्या कारखान्यावर आतोनात प्रेम केलं इथं बसलेल्यांनी. 1 रुपयानं ऍडव्हान्स घेता यांनी ऊस व्हायला इथं. 1 रुपया यांनी सांगू द्या, ह्यांना 1 रुपया ऍडव्हान्स दिला होता आणि बाबा तुम्ही ऊस व्हावा म्हणून सांगितलं होतं. आम्ही साखर कारखाना युनिट क्रमांक 1 या ठिकाणी तुम्ही बघत आहात. आणि दुसरा दिवस आहे. अगदी कालच्या सकाळपासून हे सगळं वाहतूकदार मालक सगळे या ठिकाणी बसून आहेत. रात्रभर या ठिकाणी भर पावसामध्ये ते अशाच पद्धतीत इथं बसून होते. आणि आपण बघू शकताय की कशा पद्धतीची इथं व्यवस्था केलेली आहे. हे कारखान्याची गेट पूर्णपणे जाम करून हे सगळे वाहतूकदार या ठिकाणी बसलेले आहेत. प्रशासनासोबत चर्चा झाली परंतु त्याच्यावरती तोडगा निघालेला नाही. आणि जनतेचा आसूड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय की वाहतूकदारांचा हा आज बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस आणि यामध्ये वाहतूकदारांचं नेमकं म्हणणं काय हे आपण जाणून घेत आहोत. काय सांगाल काका, आज दुसरा दिवस आहे, काय सांगाल? शमीशी बी दावा ही टोळे आणायला न्यायला किती त्रास होतोय, शेज द्यायला घ्यायला काय त्रास होतो आमच्या जीवाला माहिती. आम्ही सगळं घरचं अर्पण करून इथं बी आणि 12 महिने बी ह्या कारखान्यावर ह्यांनी आमची चूल किती मोठी पुटवली का बी इजवायची आमची. आमचं हक्काचं गामाचं पैसा आहे. खरं आहे गाई, आम्ही काय चुकीच बोललोय का? ह्यांच्या कारखान्याने काय तोडफोड केली का? कोणाला त्यांच्या अधिकाऱ्याला एक एडवाकडं कोण बोललं की एवढी माणसं आहे तिथे का बोलली? ही आम्हाला झालाय घरचा प्रश्न अवघड. आम्ही टोळ्या बांधल्या त्या आणि दुसऱ्या पुढल्या वर्षीच्या ही माणूस बी दुसऱ्या वर्षी तयारी चालू आहे. आता बी आम्ही बी तसंच आहे चालू. आम्ही बी दिलं नाही, आम्ही बी पुढल्या वर्षी दिलं आहे. पण हे टमडं तेवढं चालू करून देत नाही. या तारीख घेतल्या मेन मालकानं, थांबा मेन मालकाने तारखे घेतल्या का वाहन मालकाचा कोणा संवाद साधला, कोणाला साधला का? आयला तू कशी टोळी करतोय, तुझी फसली का? आमची टोळी फसली तर आबरू तालुक्यात जाते आणि वाहन वल्ले देबी मग आम्हाला बी जाती गुतीची आबरूची माणसं आहे त्याला करायचं काय? मी शेतकरी माणसं आहे. माझं काय चुकलं का ह्यात? बोत्रे पाटला म्हणा ही तरास लय आते ती तरास आहे. ही काय सुखाचं काम नाही, सुखाची पोळी नाही. भिकारी बी झाली ती, करोडपती बी झाली ती. यात पण तुझं नियमानं चालू दे बाबा. आम्ही नियमानं हात जोडून येणं आमचं हाय तेवढं द्यावावं. राम राम. ठीक आहे. तर आपल्यासोबत या आंदोलनाची दिशा पहिल्यापासून ज्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे ते सुरेशजी ठवरे आहेत. तर 18 तारखेला जे आंदोलन झालं होतं आणि 18 तारखेच्या आंदोलनामध्ये आपल्याला एक कारखान्यानं पत्र दिलं होतं की 30 तारखेपर्यंत तुम्हाला काही रक्कम तुमच्याकडे जमा करण्यात येईल. तर काय सांगाल त्या संदर्भात, काय झालेलं आहे नेमकं? आम्हाला ओंकार साखर कारखाना चांदापूर युनिट 1 यांनी जे 30 तारखेला पत्र दिलं होतं की बाबा 18 तारखेला की आम्ही तुम्हाला 30 तारखेला 75% रक्कम तुमच्या खात्यावर जमा करतो आणि राहिलेली जी रक्कम असेल 25% ते आम्ही 7 तारखेपर्यंत जमा करतो. म्हणजे आम्हाला आज तारीख किती आहे? 4 तारीख आहे. येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला ते 100% रक्कम पूर्ण करणार होते. आज आम्ही पडत्या पावसामध्ये 2 दिवस झालं आंदोलन करतोय. तर ह्यांच्या डोळ्याची झाक उघडना, आतापर्यंत उघडली बी नाही. आम्ही नेमकं करायचं काय इथं बसून? ही आम्हाला बारक्या मुलाला जसं चॉकलेट देते ती ना, तसं आम्हाला 25% गुलवायचं काम चालू केलेलं आहे. पण आम्ही गुलणारी माणसं नाही. आमच्या घामाचं पैसे येतं, कष्टाचं पैसे येतं. आमची 75% रक्कम 6 तारखेच्या आत पूर्ण झाली पाहिजे.
आणि राहिलेली 25% रक्कम ही 7 तारखेला पूर्ण झाली पाहिजे. जोपर्यंत आमची ही रक्कम पूर्ण होत नाही, त्यांनी आम्हाला अजून 10 दिवस जरी बसवलं, तर आम्ही इथंच बसणार आहे. पण त्यांचं धुराटं पिटू देणार नाही. आम्ही आत एकाही कामगाराला जाऊ देणार नाही. आतापर्यंत आम्ही ऐकून घेतलं यांचं, की ठीक आहे चलू द्या, चालू आहे, आमकाय तमकाय. ही जी एवढी लोक बसलेली आहेत, ही काय ईडी लोक आहेत काय? यांच्या घरी कोण आहे का नाही? त्यांना काय संसार आहे का नाही? का तुम्हालाच सगळा संसार आहे? सगळं तुम्हालाच पाहिजे का? तुम्ही आतापर्यंत खेळवायचं धरलंय का आम्हाला? आम्हाला जेवढी ठरलेली रक्कम आहे ती पूर्ण झाल्याशिवाय ह्यातलं एक जण सुद्धा उठणार नाही. तुम्ही यांना विचारून बघा की ह्यातलं बाबा कोण उठणार आहे का? ह्या माणसांची आर्थिक परिस्थिती काय झाली? कोणी सोनं गहाण ठेवलेलं आहे, कोणी रान गहाण ठेवलेलं आहे, सावकाराकडे याजानं पैसे घेतलेला इथं. यांनी 25% रक्कम सोडली म्हणजे सावकारांचं व्याज द्यायला सुद्धा पुरत नाही. यांनी सोडून अडचण केली आहे की पैसे सावकाराला द्यायचं का कमीत कमी बाबा टोळीला द्यायचं का घरी खर्चायचं. यांनी जर आमची पूर्ण रक्कम दिली असती, सावकाराचं पैसे गेलं असतं, फुल्या लेबरला आम्हाला पैसे द्यायला गावलं असतं. आता आम्ही नेमकं काय करणार आहे? यांनी आमची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही. ही आमचा कायम राहील पवित्रा. आणि ही त्यांनी बी लक्षात ठेवायला आम्हाला खेळवायचं बंद करावं. आमची जी काही ठरलेली रक्कम आहे तुम्ही आज आम्हाला पूर्ण करावी. असं काय नाही, तुमच्याकडे नेट बँकिंग आहे, तुम्ही आता बी मारू शकता. आणि जरी आता मारलं त्यांनी 75%, तर आम्ही आता इथनं त्यांना हार घालून इथनं निघून जाऊ. आमच्या घामाचं पैसे आहेत, आम्ही कुणाला हरामीचं पैसे मागत नाही. आम्ही भरपूर कष्ट केलेलं आहे. त्यांच्या डोक्यात असेल की ह्यांना गोलवून आम्ही 2 दिवस इथनं उठवून लाव आणि इथनं इथोनल किंवा टर्बाईन चालू करू. ह्यांना धुराटी सुद्धा पिटवू देत नाही जोपर्यंत आमचं पैसे मिळत नाही तर तोपर्यंत. आणि ह्यांनी कशाचा बी कुठलं पोलीस प्रशासनाचा वापर करायचा प्रयत्न करू द्या किंवा यांनी आम्हाला दुसरे कुठला आमिष दाखवू द्या, आम्ही इथनं उठणार नाही. याची बोत्रे पाटलांनी नोंद घ्यावी आणि आमचं आम्हाला पैसे देण्याचं काम करावं. 5 महिने झालं आम्हाला यांनी सोमवार, मंगळवार, बुधवार गॅप देते ती का लगेच गुरुवार, शुक्रवार असं 5 महिने खेळवलंय. एक वेळेस तर आमचे काही जण भेटायला गेली होती पुण्यात. उद्या सकाळी तुम्हाला मेसेज येतोय घरी जावा. 2 महिने झाले ते. 2 महिने अजून मेसेज येतोय. मला सांगा, आम्ही जर शाळेत आमची मुलं आहे ती त्यांना जर सांगितलं की आम्ही उद्या बाबा फी भरतो तरी ते ऐकत नाही. आम्ही ह्यांचं किती दिवस ऐकायचं? बरं आम्ही तुमचं पैसे मागत नाही, आमच्या कष्टाचं पैसे मागतोय. तुम्ही एसीत झोपलाय, आम्ही 25 टनाच्या खेपा पडत्या पावसात आणून घातले ते पडत्या पावसात. त्यावेळेस आम्ही विचार बी करत नव्हतो की तुम्ही काय करताय, आम्हाला पैसे कधी देणार आहे का काय, विचारलं बी नव्हतं. यांचं काम नाही का? शेतकऱ्यांना बी यांनी 1800 रुपयानं बिल सोडली ती. त्यांचं ऊस मागायला आम्ही जात होतो शेतकऱ्यांच्या दारात. ती आता आमच्या दारात येऊन बसते ती की आमच्या राहिलेल्या बिलाचं काय करताय म्हणून. यांचं ऐकायचं किती दिवस आम्ही? इकडून शेतकऱ्याने आमची अडचण केली, इकडून चेअरमनने आमची अडचण केली. आम्ही ऐकायचं किती दिवस? आम्ही घर सोडून जायचं का आमची रानं गहाण ठेवून शेतकऱ्यांचे पैसे आम्ही देऊ? आमचं बी राहिल्यात आहे आणि शेतकऱ्याचं बी राहिल्यात आहे. आणि हे काही एका युनिटचं नाही. पण बाकीच्या बद्दल आम्हाला जास्त बोलायची गरज नाही. आमचं आम्हाला मिळावतं, आमच्या कामाचे पैसे आहेत आणि मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही. पूर्ण ऊस 25 किलोमीटर मधला आहे ह्या युनिटला. जर ह्यांनी शेतकऱ्याचं आणि वाहन मालकाचं जर पैसे नाही सोडलं तर ह्यांना टिपरू सुद्धा कोण घालणार नाही इथलं. याची यांनी नोंद घ्यावी. ह्या कारखान्यावर अतोनात प्रेम केलं इथं बसलेले यांनी. 1 रुपयानं ऍडव्हान्स घेता यांनी ऊस व्हायला इथं. 1 रुपया यांनी सांगू द्या, ह्यांना 1 रुपया ऍडव्हान्स दिला होता आणि बाबा तुम्ही ऊस व्हावं म्हणून सांगितलं होतं. आम्ही सगळ्यांनी मोकळं करार केलेला आहे. इतकं प्रेम केलंय आम्ही. मग ह्या प्रेमाची उतराई चालू आहे का यांच्याकडं आम्हाला? चाकरी करून गाडीवला ओंकार कारखान्यासंदर्भात बोलायचं झालं तर कारखान्यावर ह्या इतका गावाने विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला अजून सुद्धा तडा जाऊन देणार नाहीत. या कारखान्यानं वेळेमध्ये कुठलीही गोष्ट केलेली नाही. लोक किती अडचणीत आहे ती काय चेअरमनना सगळं माहिती आहे. पण कारखान्यावर आतापर्यंत कुठल्या गोष्टीचं म्हणजे हे केलंय असं काही विषयच नाही. त्यांनी फक्त जी ठरल्याप्रमाणे जे होतं 18 तारखेला निवेदन दिलं,
त्यांनी सांगितलं आम्ही 25 तारखेला पैसे देतो, पण तुम्हाला लेखीमध्ये आम्ही 30 तारखेच देतो. म्हणून आम्हाला त्यांनी 30 तारखेची मुदत दिली, की त्या दिवशी जर 75% जर रक्कम आम्हाला अवेलेबल झाली, तर 75% रक्कम आम्ही देऊ. नाही झाली तर तुम्हाला 100% सुद्धा देऊ. जास्त झाली रक्कम तर 100% सुद्धा देऊ. 30 तारीख गेली, 1 तारीख गेली, 2 तारीख, आज 4 तारीख आली. आता परवा दिवशी 25% सोडलं, आज कोणाकोणाला 25% सोडलंय. ही काय असं थोडं-थोडं पैसे देऊन कुणाचं भागणार आहे का? तुम्ही द्यायचं आहे ना, जी ठरल्याप्रमाणे जे तुम्ही 30 तारखेला जे बोललाय, तेवढं पैसे तुम्ही द्यायला पाहिजे. देणं बंधनकारक आहे तुम्हाला ते. उद्या 7 तारखेला तुम्ही 100% रक्कम देणं आवश्यक आहे. झालं 2-3 दिवसच राहिलेत मध्ये. तुम्ही 100% रक्कम आताची अजून कोणाला 25 वरच आहे ती. कोणाकोणाला 50 आल्यात आहे. राहिलेले 75% किंवा 50% काय? ही दिलं पाहिजे तर लोकांच्या अडचणी आहेत त्या. तर तुम्हाला आज एवढ्या अडचणीतनं लोकांनी ऊस घातलाय, एवढ्या परिसरातला येतोय, परिसरातली लोकांची चांगली भावना आहे. चांगल्या ह्यानं तुमच्या कारखान्याकडे बघितलं जातं. तुम्ही थोड्यासाठी तुमचं जे काय आहे ते करिअर ह्याच्यामध्ये डाग लागून देऊ नका. तुम्ही वेळेमध्ये तुम्ही आपलं प्रत्येकाचं जे काय आहे देणं जे आहे, ते देऊन टाका. आता आयुक्तांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कारखान्यानं सगळी बिलं दिलेली आहेत. तर मग हे बिल थकलंय माहित नाही. सगळं हे बघा, ही वरिष्ठ पातळीच्या गोष्टी असते त्या. ही ही मिलीभगत असते. मिलीभगत त्यांनी आहे. आता आयुक्तांची मुलाखत मी सुद्धा पाहिली आहे. फेसबुकला पाहिलेली आहे, की त्यांनी काय म्हटलं, की ओंकार शुगरचं काय सुद्धा राहिलं नाही. आता ही त्यांनी कसा आकडा काढला काय, मग आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? आयुक्तानं सुद्धा आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे, की ही वेळ का येते? का म्हणा ही एवढी वेळ कशासाठी आली? आणि आज थोडं नाही गावातल्या आज जवळ-जवळ 200-250 वाहन आहेत. वाहनधारक आहेत तिथले. हे माहितीसाठी चेअरमनना सुद्धा माहीत आहे. 3-4 ग्रुप आहेत गावातले. एकामध्ये काय 60-70 वाहनं आहेत. एखादी 130 आहे ती. काय वाहनामध्ये 50-60 वाहनं आहेत ती. ही कशासाठी? म्हणजे तुमच्याकडे आज कुठल्या बी युनिटला जरी वाहिलं, तर आज तुमच्याकडे बघून एवढं वाहते ती, हे करते ती. मग तुम्ही कशासाठी हे करताय तुम्ही? तुम्ही वेळ आयुक्तांना सगळं काय माझा आयुक्तांना एक सवाल आहे, की त्यांनी मग ह्या गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन करावं. आणि बघावं काय आंदोलनाला बसले ती. तुम्ही जे म्हणताय काय देणं राहिलं नाही, तर देणं कसं राहिलं नाही तुम्ही तपासून आम्हाला सांगा. कसं देणं राहिलं नाही ते. आम्ही ह्याची माहिती साखर आयुक्ताला सुद्धा पाठवणार आहे. काय आम्ही इथनं जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली, तर आम्ही ह्याची माहिती साखर आयुक्ताला सुद्धा पाठवणार आहे. का तर राज्य वाहतूक संघटनेला पाठवणार आहे. काय झालेलं आहे आमच्याकडे त्यांनी हे बघा हे लेखी पत्र दिले. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो. ही पत्र आम्हाला त्यांनी लेखी दिलं होतं, की बाबा तुम्हाला आम्ही 30 तारखेला 100% देतो म्हणले हां. होते. 30 तारखेला. आम्ही काय म्हणलं ठीक आहे बाबा. नाही झालं 75% द्या. पत्रात तुम्ही जे काय होतंय आतून लोक आंदोलनाला बसलेले आहे ते त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय असं होतंय. तिथल्या पीआयला सांगायचं किंवा पोलीस प्रशासनाला सांगायचं आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागायला आलोय. असलं दबाव आम्ही लय वेळा बघितले ते. कोणही बळी पडणार नाही. कोणीही. आणि आता इथून पुढे जर इथं एक जरी टँकर उभा राहिला, एकही टँकर आत जाऊ देत नाही. जी यांनी आता काय केलंय माहिती आहे का? 25% पाठवून उपकार केले म्हणे आमच्यावर. ज्यांना काय 10-5% लोकांना सोडले ते 25% बिल. म्हणजे सोडून उपकार केले म्हणे यांनी केलंय. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही यांच्या उपकारच केला. लगेच सिस्टम अलर्ट चालू. हे टँकर लाव भराय. म्हणजे ही पद्धत कुठली आहे? तुम्ही दडपायचा प्रयत्न करताय काय? इथं कोणी ऐकून घेणार नाही. कोणी. आणि मी हात जोडून विनंती करतोय, जी कोणाची वाहनं असतेली, जी कोण इथली पोरं कामाला असतेली, त्यांनी अजिबात कामाला उद्यापासून येऊ नये. जोपर्यंत आमचं आंदोलन मिटत नाही, तोपर्यंत कारखान्याच्या आतलं एकही काम चालू आम्ही देणार नाही. यांनी कितीही तक्रारी आमच्यावर करू द्या, कितीही करू द्या. जर आम्ही केल्या ना, या पत्राच्या आधारे, तर अख्ख्या जेवढी पोलीस स्टेशन आहे ना जिल्ह्यातली, प्रत्येक ठिकाणी एक तक्रार सगळी वाहन मालकांनी जर केली ना, त्यांना पळता बोई थोडी करीन. काय की तुम्ही पत्र दिलंय म्हणजे काय उपकार केला नाही. तुम्ही काहीतरी तुमची जबाबदारी आहे म्हणून आम्हाला दिलेला आहे. आपलं देणं आहे आणि आमचं देणं आहे म्हणून तुम्ही पत्र दिलंय. काय तुम्ही आमचे उपकार केलेला नाही. आम्ही तुम्हाला आमच्या हक्काचं, घामाचं, कष्टाचं पैसे मागतोय.
आम्ही तुमचं पैसे मागत नाही. पटलं पुढं एकामेकासंग जाऊन, नाही पटलं राहिलं. पण आमचा व्यवहार पूर्ण होणं गरजेचं आहे आजचे आज. तुम्ही मीडियावाले असेल, तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी, हीच आमची नम्र विनंती आहे. इथून पुढं आम्ही इथनं उठणार नाही. आमचं पैसे आमच्या खात्यावर जमा होईपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही 5 महिने सोसल्यात आहे. आणि जी झळ सोसायची काय असते ती फक्त वाहन मालक आणि शेतकरी सोसू शकतो, कारखानदार नाही. त्यामुळे त्यांनी लक्षात घ्यावं आमच्या वेदना काय येते ती, आणि आमच्या मला पैसे द्यावे. दिवशी सोडलं 25% आणि आज सोडलं 25%. 25% त्यात बी सर्व वाहतूकदार आले नाहीत. ठराविक लोकांसाठी सोडलं आणि त्यासाठी आम्ही काय तुम्हाला सांगतो, ही आंदोलन स्थगित करत नाही. आम्हाला जोपर्यंत 100% रक्कम भेटत नाही, तोपर्यंत आम्ही काही उठणार नाही. एक आम्हाला तो इथं 5-25 लोकल जहाज आहे आमच्याकरता. पण त्याच बसावं वाटलं आम्हाला आणि आईला बाहेरचा माणूस आहे, चांगला आहे, टायटॉनिक जहाजात बसावं. पण आम्हाला टायटॉनिक जहाज तुम्हाला सांगतोय का, आम्हाला समुद्रामध्ये गेलं आणि पुढं बर्फाचा विशाल गोळा आहे का, त्या ठिकाणी तो कसा आहे, आता त्या ठिकाणी पुढं काही सारखं नाही आणि तिथं ऑपरेटिंग कोण करतंय, ह्या ह्या ठिकाणी ऑपरेटिंग कोण करतंय या जहाजाचं, ह्या ठिकाणी 17 जहाज आहेत आहे का, ह्या 17 जहाजाचं ऑपरेटिंग कोण करतं हे आम्हालाच कळलं नाही. आणि माझी एक विनंती आहे भोत्रे पाटलांना, की ह्या जहाजाचं ऑपरेटिंग कोणी करायचंय किंवा कोण करणार आहे, ही फक्त ऑपरेटरनी चांगलं ऑपरेटिंग करावं आणि जहाज शाबूत आहे का, ही पुढच्या स्टेशनला घेऊन जावीत, ही आमची इच्छा आहे. नाहीतर आम्हाला आहे का काय करावं लागल, ही जहाज जर बुडालं तर शेवटी आम्हाला आहे का ह्याचं लोखंड काय तर घेऊन जावं लागेल आहे का, हीच एवढी बोलून विनंती करतो. नमस्कार. चालू केलं. ओके. तर वाहतूकदारांचे प्रश्न आहेतच, परंतु याच भागातला शेतकरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं ऊसाच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट असू द्या या कारखान्याला येत असते. तर आपण शेतकरीच आहात आणि आपला पण ऊस बऱ्यापैकी या भागात आलेला आहे. तर शेतकऱ्यांच्या संदर्भात काय सांगाल? यांनी ना वाहनधारका संघ शेतकऱ्याचं सुद्धा देणं राहिलेलं आहे, ते यांनी त्यांचंही देणं द्यावं. आणि मी तर इथल्या शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत असं आवाहन करतो की उद्यापासून तुम्ही या आंदोलनात सामील व्हा. तुमचंही पैसे घ्या आणि आमचंही आम्ही घेऊ. तुमचं आतापर्यंत आज 4-5 महिने झाले ते कारखाना बंद होऊन, माझा बी त्याच्यात ऊस गेलेला आहे, माझे बी पैसे येतं. तुम्ही जर आम्हाला 1800 रुपयानं बिलं देऊन जर बोळवण करत असाल, राहिलेल्या पैशाला मालक कोण आहे? तुम्ही कधी देणार आहे? तुम्ही त्याची साखर काढून विकून आलाय तरी त्याचे अजून पैसे द्यायना. मी तर तुमच्या मार्फत असं आवाहन करेन, जी बी इथली शेतकरी येते ना, यांनी उद्याच्याला आंदोलन स्थळी हजर राहून आपल्या बी मागण्या मागून आपलं बी पैसे त्यांच्याकडे जी येणं आहे ती आपल्या मार्फत मी आवाहन करतो, सगळ्यांनी उद्या हजर राहावा आणि या ठिकाणी अतिशय तीव्र असं आपण आंदोलन उभा करू. मला तर असं वाटतंय, ही शब्द जर पाळत नसतेली तर याला अर्थ काहीच नाही. आम्ही वाहनवाला आहे, आम्ही जर यांना म्हणलो ना आम्ही तुमच्या कारखान्याला 5 टोळ्या लावतो, आम्ही 100% 5 टोळ्यानं ऊस व्हायलाय. ह्यांनी आम्हाला आमच्या पैशासाठी जी दिलेले शब्द आहे ते पाळलंच पाहिजे. तर तुमच्या मार्फत मी इतकं आव्हान करतो, ज्यांची ज्यांची बिलं राहिली असतेली त्यांनी उद्याच्याला 100% आंदोलन स्थळी यावं अशी मी नम्र विनंती करतो आपल्या मार्फत. शेतकऱ्याचा बी प्रश्न मिटतेला, वाहन मालकांचं वाहनधारकाचं मिटतेला. आम्ही बी शेतकरी, आमचा बी ऊस आलेला आहे. आम्हाला ऊसाचे बी पैसे पाहिजे तर आणि आमच्या वाहनांचं बी पाहिजे. सध्या आहोत ओंकार साखर कारखाना युनिट क्रमांक 1 या ठिकाणी. आदरणीय चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांना 18 तारखेला या वाहतूकदार जी संघटना आहे त्यांनी निवेदन दिलं आणि त्यामध्ये त्यांना 30 तारखेला त्यांची 75% बिलं जमा होतील अशा पद्धतीचं एक पत्र संघटनेला देण्यात आलं. आणि त्यावेळेस त्यांनी आपलं जे बेमुदत आंदोलन होतं ते स्थगित केलं आणि त्याच्यानंतर अगदी 4 तारखेपर्यंत प्रशासनाने फक्त 25% बिल सोडल्यामुळं ह्या वाहतूकदारांचं पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय.
आपण बघताय 2 दिवस झालं चांदापुरीमध्ये पाऊस आहे आणि या अशा पूर्ण पावसात सुद्धा हे सगळे वाहतूकदार आणि हे विशेष म्हणजे हे सगळे मालक आहेत, ज्यांनी टोळी बनवली, ज्यांनी मुकदम बघितले, ज्यांनी सर्वांना पालन पोषण केलं आणि कारखान्याचा एकही रुपया न घेता केलं, त्या वाहतूकदारांची आज ही अवस्था होत आहे. तर कारखाना प्रशासनाला विनंती करण्यात आली होती, परंतु या गोष्टीला आतापर्यंत कारखाना प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. आता या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांकडून आपणास एक मागणी आहे की त्यांचं म्हणणं आपण व्यवस्थितरित्या ऐकून घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावं, अन्यथा त्यांच्याकडून ह्या बेमुदत आंदोलनाचा तीव्र पडसाद या चांदापुरी परिसरामध्ये उमटू शकतात. याची दखल त्यांनी घ्यावी आणि नक्कीच चेअरमन साहेब यावरती व्यवस्थित नियोजन करतील आणि याच्यावरती तोडगा काढतील अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि तुर्तास एवढंच, आपल्या चॅनलला नक्कीच हे आंदोलन आपण पूर्ण दिवसाचं दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि उद्यापासून जसं की ठवरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे, सर्व शेतकरी आणि सर्व वाहतूकदार उद्या इथं जे हजर असतील ते सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.